माझे नाव मालती आहे आणि माझ्या कुटुंबात माझी आई, माझे बाबा आणि माझा भाऊ कुणाल होते. माझी आई माझा भाऊ कुणालवर खूप प्रेम करायची आणि माझे बाबा माझ्यावर जास्त प्रेम करायचे. बाबा मला मला म्हणायचे, "तू माझे जीवन आहेस." बाबांचे हे प्रेम पाहून मला खूप आनंद व्हायचा. पण बाबांनी कुणालभाईवर माझ्या इतके प्रेम कधीच केले नाही. त्यांनी कुणालभाईला कधीही मिठी मारली नाही किंवा त्याच्याशी कधीही प्रेमाने बोलले नाही. कुणाल भाऊ जेव्हा जेव्हा शाळेत पहिला यायचा तेव्हा आई त्याला खूप प्रेम करायची आणि त्याचे आवडते जेवण बनवायची आणि बाबा त्याच्याकडे कधीही हसून पाहत नसत. त्याचे अभिनंदन तर करायचेच नाही. बाबांचा हा द्वेष कुणालभाईला खूप दुःखी करायचा. त्यावेळी मी खूप लहान होते, पण कुणाल भाऊला असे दुःखी पाहून मीही दुःखी व्हायचे आणि त्याला समजावून सांगायचे की काय झालं. जर बाबा तुला प्रेम करत नसतील तर आई तुला खूप प्रेम करते. हे ऐकून कुणालभाई काहीतरी विचार करायचा आणि हसायचा. मग मी कुणालभाईला म्हणायची की आई मला तुझ्या इतके प्रेम का करत नाही. मग तो मला चिडवायचा आणि म्हणायचा की आईला तू मंदिराच्या पायऱ्यांवर सापडलीस म्हणून आई मला जास्त प्रेम करते. कुणालभाईंचे हे शब्द ऐकून मी खूप रडायचे आणि रागवायचे. बाबांना सगळं सांगितल्यावर बाबा कुणालभाईवर रागवायचे आणि म्हणायचे की माझ्या मुलीला असं बोलू नकोस, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच असणार नाही. बाबांचा राग आणि द्वेष पाहून आई बाबांवर रागवायची आणि दोघेही खूप भांडायचे. आई वडील भांडताना पाहून कुणालभाई आणि मला वाईट वाटायचे. मला दुःखी पाहून कुणाल भाऊ म्हणायचा की मालती, आई आणि बाबा नेहमीच असे भांडतात, चल कुठेतरी जाऊन खेळूया. कुणाल भाऊ मला तिथून घेऊन जायचा आणि आम्ही दोघेही भावंडे एकमेकांचे मनोरंजन करण्यासाठी बराच वेळ खेळायचो. हे आमच्या बालपणाबद्दल होते. आम्ही दोघेही एक बहीण एक भाऊ. आमचे बालपण भांडणात गेले. एके दिवशी मी शाळेतून घरी आले तेव्हा मला माझ्या घरात खूप लोक दिसली. माझ्या घरात इतके लोक पाहून मी घाबरले आणि मी कुणालभाईच्या मागे लपली. मग मी कुणालभाईला विचारले, आपल्या घरात इतके लोक काय करत आहेत आणि तुम्ही का रडत आहात. माझे बोलणे ऐकून कुणालभाई मला म्हणाला, मालती, आमचे बाबा आता आमच्यात नाहीत. सुरुवातीला मला कुणालभाई काय बोलत आहेत ते समजले नाही. नंतर मला कळाले की कोणीतरी आपल्याला कायमचे का आणि कसे सोडून जाते. बाबा गेल्यानंतर मी एकटीच राहिले. मला शांत पाहून आई माझ्याकडे आली आणि म्हणाली, मालती, जर तुझे बाबा नसतील तर काय, तुझी आई जिवंत असेल ना. आणि आईकडून हे ऐकून मी आनंदी झाले. आता आई मला कुणालभाईंसारखी जास्त प्रेम करू लागली. आई आणि कुणालभाईंचे प्रेम मिळाल्यानंतर मी बाबांना विसरले. आम्ही दोघेही बहीण आणि भाऊ एकमेकांवर खूप प्रेम करत होतो. आमच्या दोघांनाही असे हसताना पाहून माझी आई आनंदी व्हायची आणि म्हणायची की माझ्या मुलांवर कधीही कोणाची वाईट नजर पडू नये. तुम्ही दोघेही असेच नेहमी एकत्र राहा आणि मी देवाला प्रार्थना करते की आमचे घर असेच आनंदी राहो. पण जसजसे मी मोठे होत गेले तसतसे मला जाणवले की आमच्या घरात काहीतरी गडबड आहे. जरी आम्ही सर्वजण खूप आनंदी होतो, पण माझा भाऊ कुणाल 19 वर्षांचा होताच अचानक आमच्या घरात अशांतता पसरली. कारण एक माणूस दररोज आमच्या घरी यायचा आणि तो माझ्या भावाला काहीतरी बोलायचा. पण कुणाल भाऊ त्याचे बोलणे ऐकून रागवायचा आणि त्याच्यावर ओरडायचा. माझी आईही त्या माणसाशी खूप रडत भांडायची. त्यावेळी मी 13 वर्षांची होते आणि कदाचित त्या सर्व गोष्टी समजून घेण्यास मी लहान होते. पण त्या सर्व गोष्टी आणि त्या भांडणे माझ्या लहान मनात सतत फिरत राहायच्या. मी कुणालभाईला समजावून सांगेल की कुणालभाई इतका रागवू नकोस. तो घाणेरडा माणूस आता आमच्या घरी येईल, तू दार उघडू नकोस. माझे ऐकून कुणालभाऊ हसायचा आणि म्हणायचा की मालती, तू अजून खूप लहान आहेस, म्हणून मला आता काय वेदना होत आहेत ते मी तुला सांगू शकत नाही. मी म्हणायची, भाऊ काय दुखतंय.
आणि तू मला सांग, तुला कुठे दुखतंय? माझे ऐकून तो हसतो आणि म्हणतो, वेड्या मुली, तुला काहीच कळत नाही. एके दिवशी तुला कळेल की वेदना काय असतात आणि मग तू जगणे थांबवशील. आता मला दिसत होतं की कुणालबाई माझ्याशी जास्त बोलत नव्हता आणि माझ्यापासून दूरच राहत होता. आता आम्हा दोघी भावंडांमध्ये पूर्वीसारखा समजूतदारपणा राहिला नव्हता. मला वाटले की कुणालबाई खूप अभ्यास करत होता, म्हणूनच त्याला आता वेळ मिळत नाही. आयुष्य असंच चाललं होतं. मी कधी मोठी झाले ते मला कळालंच नाही. मी 18 वर्षांची होणार होते आणि तेव्हापासून माझ्या आईची तब्येत बिघडू लागली. आई इतकी आजारी पाहून कुणालबाई खूप अस्वस्थ झाली. एके दिवशी तो आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी त्याला काय सांगितले ते मला माहीत नाही. तेव्हापासून तो अधिक अस्वस्थ आणि दुःखी होऊ लागला. मी कुणालबाईला विचारले, काय झाले आहे? तू पूर्वीपेक्षा जास्त गप्प झाला आहेस. मग कुणालबाई काहीच बोलला नाही. अभ्यासाचा ताण आणि आईचा आजार एकत्र आला आहे, म्हणूनच मी दुःखी आहे. कुणालबाईचा वैद्यकीय अभ्यासही खूप कठीण आहे. जर तो काळजी करणार नसेल तर त्याचे काय होईल, असा विचार करून मी गप्प राहिले. त्याच्या आग्रहास्तव मी आता माझ्या आईची सर्व कामे शिकले होते. जेवण बनवणे, घर साफ करणे. कधीकधी कुणालबाईही मला कामात मदत करायचे. नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असलेली आई आता बेडवर झोपून जास्त आजारी पडू लागली. आईचा आजार दिवसेंदिवस वाढत होता. कुणाल भाऊ आणि मला आईला हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे होते. पण आई म्हणाली, नाही कुणाल, मला आता घर सोडायचे नाही. कदाचित आईला कळले असेल की ती आतून खूप आजारी आहे आणि तिचे आयुष्य आता संपत आले आहे. त्या रात्री मी आईला जेवू घालत होते, तेव्हा आई म्हणू लागली, मालती, मी आता जेवू शकत नाही, तू कुणालला बोलाव. आईच्या आग्रहास्तव मी कुणाल भाऊला फोन केला. मग आई मला म्हणाली, तू दुसऱ्या खोलीत जा. आईचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. आईने माझ्यापासून कधीही काही लपवले नाही, पण आज आईला काय झाले होते ते मला माहीत नाही. ती माझ्यासमोर कुणाल भाऊशी बोलू शकत नव्हती आणि कुणाल भाऊही गप्प होता. मी विचार करत होते की आई कुणालबाईशी असे काय बोलणार आहे ज्याबद्दल ती माझ्यासमोर बोलू शकत नव्हती. आईचे शब्द ऐकण्यासाठी मी उत्सुक होते. मग मी दार बंद केले आणि खोलीबाहेर जाऊन खिडकीजवळ उभी राहिले. आई कुणाल भाऊचा चेहरा हातात घेऊन त्याला म्हणत होती, तू माझा लाडका मुलगा आहेस. मी तुला आणि मालतीला खूप प्रेम करते आणि मला वाटते की तुम्ही दोघे कधीही वेगळे होऊ नका. आईचे शब्द ऐकून मी रडू लागले. मलाही आई आणि कुणालबाईंपासून कधीच वेगळे व्हायचे नव्हते. मग आईने भाईंना एक पत्र दिले आणि त्यांच्या खोलीत जाऊन ते वाचण्यास सांगितले. कुणाल भाऊ आईला मिठी मारत बराच वेळ रडत राहिला. मला आश्चर्य वाटले की आई माझ्यासमोरही ते पत्र भाऊला देऊ शकली असती, पण आईने असे का केले? आणि कुणालबाईंनीही मला त्या पत्रात काय लिहिले आहे ते सांगितले नाही. पण मी पाहिले होते की जेव्हा जेव्हा भाऊ एकटा असायचा तेव्हा तो पत्र वाचायचा आणि खूप रडायचा. त्या पत्रात काय आहे आणि माझ्याशी सर्व काही शेअर करणारा कुणाल भाऊ त्या पत्रात लिहिलेल्या गोष्टी माझ्यापासून का लपवत होता, हे जाणून घेण्याची मला खूप उत्सुकता होती. माझ्या उत्सुकतेमुळे एके दिवशी मी भावाला विचारले, कुणालबाई, मला माहीत आहे की आईने तुला त्या रात्री एक पत्र दिले होते, पण तुम्ही मला ते पत्र का सांगत नाही? मलाही ते पत्र वाचायचे आहे. हे ऐकून कुणालबाई आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले. मग थोडा वेळ विचार करून ते म्हणाले, आता योग्य वेळ नाही. मी तुला ते पत्र नक्कीच देईन, पण योग्य वेळ आल्यावर. कुणाल भाऊचे बोलणे ऐकून मी गप्प झाली. कुणाल भाऊ आपल्या शब्दाचा खरा होता. जेव्हा त्याने सांगितले की तो मला योग्य वेळी ते पत्र स्वतः देईल, तेव्हा मला त्या योग्य वेळेची वाट पाहावी लागली. एके दिवशी मी कॉलेजहून घरी आले तेव्हा मला आई बेशुद्ध पडलेली दिसली.
मी ओरडू लागले. मी ओरडल्याचे ऐकून भाऊही तिथे आला. भाऊने माझ्या आईला पाहताच मला मिठी मारली आणि म्हणाले, मालती, आई आता आपल्यात नाही, ती देवाकडे गेली. माझ्या भावाचे बोलणे ऐकून मी माझ्या आईच्या वाढलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. आई आम्हाला सोडून गेल्याने मला खूप धक्का बसला आणि कुणाल भाऊंना कदाचित माझ्यापेक्षा जास्त धक्का बसला असेल. तो आता घरी कमी राहू लागला होता. तो माझ्याशी कमी बोलायचा. तो एकटा बसून आईने दिलेले पत्र वाचायचा आणि खूप रडायचा. मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर तो मला रागात ओरडायचा. कुणालबाईच्या बदलामुळे मला वाईट वाटले. आई गेल्याने आमचे नाते संपेल हे मला माहीत नव्हते. भाऊ रात्री उशिरा घरी येत मला खूप भीती वाटायची, कारण आता आमच्या मोठ्या घरात आम्ही फक्त दोघेच राहतो आणि भाऊही मला एकटे सोडायचा. एके दिवशी मी कुणालबाईला रडत रडत म्हणाले की मला असे एकटे सोडू नकोस, मला खूप भीती वाटते. हे ऐकून कुणालबाई त्या रात्री खूप रागवला आणि माझ्यावर ओरडू लागला आणि म्हणाला, तू आता लहान नाहीस, एकटे राहण्याची सवय लाव. मी सतत तुझ्यासोबत राहू शकत नाही. भाईंनी मला फटकारले तेव्हा माझे नाजूक हृदय तुटले. भाऊचे बदललेले रूप पाहून मी आणखीनच तुटले. मी रडत कुणालबाईकडे पाहिले आणि काहीही न बोलता तिथून निघून गेली. मी स्वतःची काळजी घेतली होती. आई आणि कुणालभाऊ शिवाय या जगायला शिकले होते. भाऊ डॉक्टर झाला होता. तो डॉक्टर झाल्याबद्दल मला खूप आनंद झाला, पण मी त्याला सांगितले नाही. एके दिवशी कुणालभाई माझ्याकडे आला आणि म्हणाला, मालती, तू माझे अभिनंदन करणार नाहीस का? मी डॉक्टर झालो आहे. आईची एक इच्छा पूर्ण झाली आहे. आता तिची दुसरी इच्छा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. आनंदी होऊन मी कुणाल भाऊला सांगू लागले, मी खूप आनंदी आहे आणि आज कदाचित आईच्या आत्म्यालाही शांती मिळाली असेल. माझे बोलणे ऐकून भाई काहीच बोलला नाही आणि तो तेथून निघून गेला. मग मी विचार करू लागले की आईची दुसरी इच्छा काय असेल, पण खूप विचार करूनही मला काहीच समजले नाही. आयुष्याचे आणखी काही दिवस गेले. एके दिवशी भाऊ माझ्या खोलीत आला आणि माझ्या डोक्यावर लाल दुपट्टा फिरवत म्हणाला, आज तुझे लग्न आहे. मी आईचे वचन पूर्ण करणार आहे. कुणालभाईचे डोळे लाल होत होते. जणू काही तो आजही रडला होता. माझ्या लग्नाबद्दल ऐकून तो रडत असल्यासारखे मला वाटले. मी त्याला मिठी मारली आणि म्हणाले, भाई, मला माहीत आहे की तू माझ्या इथून जाण्याने रडत आहेस, पण कृपया रडू नको. आईच्या आत्म्याला दुःख होईल आणि मीही शांतीने जगू शकणार नाही. मी आईचे वचन पूर्ण करण्यास तयार आहे. तू ज्याला सांगशील मी काहीही न बोलता त्याच्याशी लग्न करेन. मग मी कुणालभाईला विचारले नाही की तो माझे लग्न कोणाशी लावत आहे. लग्नासाठी शुभ मुहूर्त संध्याकाळचा होता. भाईंनी माझ्या लग्नासाठी काही दूरच्या नातेवाईकांना आमंत्रित केले होते. शेजारची एक मुलगी आली आणि तिने मला तयार करून दिलं. मग तीच मुलगी मला मंदिरात घेऊन गेली. माझा चेहरा पूर्णपणे झाकला होता, त्यामुळे मी माझा होणारा नवरा पाहू शकले नाही. मला माहीत होतं की कुणालबाईंनी माझ्यासाठी एक चांगला मुलगा निवडला असेल. लग्नानंतर आणखी काही विधी पार पडले, पण तरीही मला माझ्या पतीचा चेहरा पाहता आला नाही. मला त्याचा चेहरा पाहण्याची उत्सुकता होती, पण खूप प्रयत्न करूनही मला माझ्या पतीचा चेहरा पाहता आला नाही. मला मंदिरातून माझ्या घरी आणण्यात आले. मला वाटलं की माझा भाऊ मला घराबाहेर काढणार आहे, पण जेव्हा मला माझ्या भावाच्या खोलीत बसवण्यात आलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं. मला असं वाटलं जणू कोणीतरी माझ्यावर थट्टा करत आहे. मी भाईंकडे जात होते तेव्हा कुणालभाई दार उघडून आत आले. मी कुणालभाऊ खोलीत येताच त्यांना माझ्या समोर पाहून आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, कुणालभाऊ, मी तुमच्याकडेच येत होते. माझे ऐकून कुणालभाईने मला कठोर स्वरात विचारायला सुरुवात केली, काय झाले आहे? तुला मला का भेटायचे आहे?
मग मी त्याला सांगितले की माझा नवरा कुठे आहे आणि तू मला तुझ्या खोलीत का आणले आहेस. माझे ऐकून तो कदाचित त्याचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करत होता. मी म्हणू लागले, काय झाले? तुझे डोळे का ओले होत आहेत? मी हे घर सोडत आहे म्हणून तू माझ्यावर दुःखी आणि रागवला आहेस का? माझे ऐकून तो म्हणू लागला, मला माहीत नाही, मी जे काही बोलेन ते तुला धक्का बसेल, पण सत्य हे आहे की हे सर्व घडले आहे. ती आईची शेवटची इच्छा होती, हे समजून घे. आज तू जे काही केले आहे ते आईच्या आत्म्याला शांती देण्यासाठी केले आहे. आईचे नाव ऐकून मी दुःखी झाले. मला इतके माहीत होते की माझे लग्न आई करू इच्छित होती. आई मला कुणालबाईच्या अभ्यासानंतर लग्न करू इच्छित होती आणि आज मी माझ्या आईची इच्छा देखील पूर्ण केली आहे. कदाचित आज आईच्या आत्म्याला शांती मिळणार होती, पण कुणालभाऊ काही बोलेल तर माझा आत्मा अस्वस्थ होईल हे मला माहीत नव्हते. मी म्हणाले, कुणालबाई, तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते सांगा, मी ऐकत आहे. माझे बोलणे ऐकून भाईंनी माझे दोन्ही हात धरले आणि म्हणाले, मालती, जे काही घडले ते आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी घडले आहे. यानंतर जे काही होईल ते तुमच्या इच्छेनुसार होईल. मग भाईंनी त्यांच्या हातातून एक जुना कागद काढला आणि मला देत म्हटले, हे आईचे तुझ्यासाठी शेवटचे पत्र आहे. हे पत्र वाचल्यानंतर तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. असं बोलून भाई तिथून निघून गेला आणि मी माझ्या बेडवर बसली आणि ते पत्र वाचू लागले. पण जेव्हा मी ते पत्र वाचले तेव्हा माझा जीव गेला. मला जणू काही प्रलय आला आहे असे वाटले. माझ्यासोबत काय झाले होते आणि या पत्रात काय लिहिले होते? मी ते पत्र एकदा नाही तर 4 वेळा वाचले आणि 4 वेळा वाचूनही त्या पत्रातून काहीही उरले नाही आणि एकही शब्द बदलला नाही. मी माझ्या जागी रडत होते. काय झालं? कुणालबाईने काय केले होते? त्याने माझ्यापासून एवढे मोठे सत्य का लपवले? मी रात्रभर रडत राहिले आणि माझ्या अश्रूंपर्यंत पोहोचण्यासाठी कोणीही नव्हते. गेलेला कुणालभाऊ रात्रभर परतलाच नाही. मला घरात एकटीला भीती वाटायची, पण त्या रात्री मला भीती वाटली नाही. आई आणि कुणालवर विश्वास ठेवल्याबद्दल मला मोठी शिक्षा मिळाली होती. मी आता खूप बदलले होते. मी शांत राहू लागले होते आणि दररोज मी आईने लिहिलेले पत्र वाचत असे. आईने पत्रात लिहिले होते, प्रिय मालती, जेव्हा तू हे पत्र वाचत असशील तेव्हा मी तुझ्या आयुष्यापासून खूप दूर गेले असेल. मला माझ्या आजारापेक्षा या गोष्टींचा जास्त पश्चाताप होतो की मी तुला माझ्या बाबांच्या प्रेमाची जाणीव करून देऊ शकले नाही. पण मी तुला खूप प्रेम करते. मी का करू नये? तू माझं स्वतःचं मूल आहेस आणि एक आई तिच्या सर्व मुलांना समान प्रेम देते. हो, फक्त एकच गोष्ट आहे की जेव्हा कोणीतरी तिथे आपल्यावर असं प्रेम करते, तुला वाटेल की माझं प्रेम तुझ्या बाबांच्या प्रेमापेक्षा कमी आहे, पण नाही. हे पत्र लिहिताना मला खूप वाईट वाटत आहे. असं वाटतंय की माझ्या मनात पेन धरण्याचीही ताकद नाही. पण तुला एक सत्य सांगणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच मी माझे दुःख विसरून तुला हे पत्र लिहित आहे. माझ्या प्रिय मुली, मला माहीत आहे की माझ्यानंतर तू आयुष्यात खूप एकटी पडशील. पण हे जीवन आहे आणि इथे एकट्यानेच संघर्ष करावा लागतो. हे पत्र लिहिण्याचे खरे कारण म्हणजे मी तुला एक सत्य सांगू इच्छिते. एक सत्य जे तुझ्या आणि कुणालच्या आयुष्याशी संबंधित आहे. मालती, तू आणि कुणाल एकाच घरात एकत्र वाढले आहेत. तू कुणालला तुझा मोठा भाऊ मानतेस, पण हे खरे नाही. कुणाल तुझा भाऊ नाही. कुणाल माझ्या आणि तुझ्या बाबांचा मुलगा नाही. कुणाल हा माझ्या दूरचा चुलत भाऊ आणि सुनीलचा मुलगा आहे. सुनील खूप मोठा उद्योगपती होता. कुणालच्या जन्माच्या वेळी त्याची पत्नी, जी कुणालची आई होती, तिचे निधन झाले आणि सुनीलच्या जीवाला धोका होता. म्हणून सुनीलने कुणालला माझ्या स्वाधीन केले. सुनीलला माहीत होते की मी कुणालला मुलासारखे ठेवेन आणि मी त्याचा विश्वास कधीच तुटू दिला नाही.
पण तुझ्या वडिलांनी कुणालला कधीही मुलगा म्हणून स्वीकारले नाही. मला माझ्या आयुष्यात फक्त एवढंच हवं होतं की तुझ्या वडिलांनी कुणालला आपला मुलगा म्हणून स्वीकारावं. पण आयुष्यात सर्व इच्छा पूर्ण होतात असं होत नाही. आणि कुणालला लहानपणापासूनच माहीत होतं की तुम्ही दोघेही खरे भाऊ बहीण नाही. माझी तुला आणि कुणालला एकच विनंती आहे की तुम्ही दोघेही एकमेकांशी लग्न करा आणि माझे घर कायमचे आनंदाने भरून टाका. मला तुमच्या दोघांना माझ्या आयुष्यात एकत्र पाहायचे होते, पण माझा हा आजार मला ते करू देत नाही. त्या रात्रीही मी कुणालकडून वचन घेतले होते की तो माझी ही शेवटची इच्छा नक्कीच पूर्ण करेल. आता तुझी पाळी आहे मालती. हे सर्व करून तू तुझ्या आईच्या आत्म्याला शांती देशील. माझ्या आणि कुणालच्या आयुष्यातील हे सत्य जाणून मला खूप वाईट वाटले. कुणालवर मला जास्त राग आला, कारण त्याने मला कधीही सांगितले नाही की तो माझा खरा भाऊ नाही. आणि लग्नाच्या वेळीही त्याने मला सांगितले नाही की तो माझा होणारा नवरा आहे. हो, त्याच रात्री माझं कुणालशी लग्न झालं आणि या विश्वासघाताबद्दल मी कुणालला कधीच माफ करणार नव्हते. मी ठरवलं होतं की मी कुणालला माझा नवरा म्हणून कधीच स्वीकारणार नाही. मी कुणालशी बोललेही नाही आणि तोही माझ्यापासून अंतर ठेवत होता. आम्ही पती पत्नी असूनही एकमेकांपासून खूप दूर होतो. कदाचित कुणाललाही हे अनोळखी नाते स्वीकारणे कठीण झाले असेल. दिवस जात होते. कुणालला हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली. कुणाल त्याच्या कामात व्यस्त झाला आणि मी स्वतःला घरीच ठेवले. पण मला कुणालचा तिरस्कार वाटू लागला होता. मी ठरवले होते की मी त्याला घटस्फोट देईन आणि माझे आयुष्य नव्याने सुरू करेन. कुणाल रात्री उशिरा हॉस्पिटलमधून परत येत. त्या रात्री मी ठरवले की मी कुणालला घटस्फोट मागेन. मी कुणालची वाट पाहत राहिले. कुणाल मला इतक्या रात्री उशिरापर्यंत जागे पाहून आणि त्याची बॅग टेबलावर ठेवून आश्चर्यचकित झाला. त्याने मला विचारले, काय झाले मालती? तू इतक्या रात्री उशिरापर्यंत का जागे आहेस? कुणाल खूप दिवसांनी माझ्याशी असे बोलत होता. मी माझ्या आत उठणारा राग शांत केला आणि म्हणाले की तू आणि मी एकत्र राहू शकत नाही. ज्या नात्यांना माझे मन स्वीकारणार तयार नाही, अशा नात्यांवर मी विश्वास ठेवत नाही. मला तुमच्याकडून घटस्फोट हवा आहे. माझे शब्द ऐकून कुणालला आश्चर्य वाटले नाही. जणू काही त्याला माहीत होते की मी त्याला हे सांगणार आहे. मग तो माझ्यासमोर आला आणि म्हणाला, मालती, मला माहीत आहे की तू नेहमीच मला तुझा मोठा भाऊ मानत आली आहेस. पण हे खरे नव्हते. आईची ही इच्छा मला लहानपणापासूनच माहिती होती. पण आई आणि बाबांमुळे मी तुला काहीही सांगितले नाही. मालती, मी बाबांचा द्वेष पाहिला आहे आणि माझ्या जवळच्या नात्यांमध्येही त्या द्वेषाच्या आगीत जळताना मी पाहिले आहे. तुम्हाला आठवतंय का? आमच्या लहानपणी आमच्या घरी एक माणूस यायचा. तो माणूस माझा काका होता. माझ्या बाबांची सर्व मालमत्ता माझ्या नावावर असल्याने तो मला त्याच्यासोबत घेऊन जाऊ इच्छित होता. तो मला त्याच्यासोबत घेऊन जाऊन माझी सर्व मालमत्ता त्याच्या नावावर करू इच्छित होता. पण आईने माझ्या काकांची ती युक्ती कधीही यशस्वी होऊ दिली नाही. माझ्या आईच्या प्रेमामुळे मी माझ्या वडिलांचा आणि काकांचा द्वेष कधीही मनावर घेतला नाही, कारण माझ्या आईला मी सर्वोत्तम व्यक्ती बनावे आणि इतरांसाठी उपयुक्त व्हावे अशी इच्छा होती. मी काय म्हणतोय ते समजायला तुला थोडा वेळ लागेल, पण एक दिवस तुला समजेल. आणि मी हे आधीही सांगितले होते की मी माझ्या आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी हे लग्न केले आहे. आता जर तुला घटस्फोट हवा असेल तर मी तुमची ही इच्छा देखील पूर्ण करेन, पण मला थोडा वेळ द्या. कुणाल इतक्या लवकर सहमत झाला हे पाहून मला आश्चर्य वाटले. मला वाटलं होतं की कुणाल माझे बोलणे ऐकून रागवेल आणि माझा नवरा असल्याचा त्याचा हक्क सांगेल. पण कुणालने माझ्या बोलण्याला असे उत्तर दिले की माझ्याकडे बोलण्यासाठी काही शब्दच उरले नाही. ज्या रागाने मी आले होते त्याच रागाने मी ते ठिकाण सोडले. कुणाल आणि माझे लग्न होऊन 3 महिने झाले होते.
त्या रात्रीनंतर मी कुणालशी घटस्फोटाबद्दल बोलले नाही, पण मला माहीत होते की कुणाल त्याचा शब्द पाळेल, म्हणून मीही शांत झाले. त्या रात्री मुसळधार पाऊस पडला. माझ्या घरातून वीज आणि पावसाच्या आवाजामुळे विचित्र आवाज येत होते. मला माझ्या खोलीत खूप भीती वाटत होती. असं वाटत होतं की कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवून आहे. मी भीतीने थरथर कापत कुणालच्या खोलीत आली. कुणाल मला त्याच्या खोलीत पाहून आश्चर्यचकित झाला आणि त्याने मला विचारले, काय झाले मला? तू इतक्या रात्री इथे का आली आहेस? मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याच्या बेडवर जाऊन झोपले. कुणाल काही वेळ माझ्याकडे पाहत उभा राहिला. मग तोही बेडच्या दुसऱ्या बाजूला येऊन झोपला. काही वेळाने मी कुणालला म्हणाले, कुणाल, आई आणि बाबा आपल्याला सोडून का गेले? मी रडत होते आणि कुणाल मला रडताना पाहू शकत नव्हता. मग तो माझ्याजवळ आला आणि समजावून सांगताना म्हणाला, मला देवाने आईबाबांचे आयुष्य फक्त एवढेच ठेवले आहे, पण मला तू कधीही असा विचार करू नकोस की तू एकटी आहेस. मी नेहमीच तुझ्या सोबत असेन. मी बराच वेळ रडत राहिले आणि कुणाल मला धीर देत राहिला. त्याच रात्री कुणालने मला सांगितले की आईला कर्करोग होता आणि आईने तिच्या गंभीर आजाराची वस्तुस्थिती माझ्यापासून लपवली होती. आईला तिच्या शेवटच्या काळात खूप वेदना होत होत्या आणि मला ते कळालेही नाही. मला आईचा राग आला होता आणि तिच्या वेदनांबद्दल विचार करून मला वाईटही वाटत होते. त्या रात्रीनंतर कुणाल आणि मी एकाच खोलीत राहू लागलो आणि एकमेकांसोबत बेड शेअर करू लागलो. पण आमच्यातील अंतर पहिल्या दिवशी सारखेच होते. आता मी पुन्हा कुणालची सगळी कामं करायला सुरुवात केली. मी कुणालसाठी जेवण बनवायचे, कपडे घडी करायचे आणि घरातील सर्व कामे करायची. एके दिवशी कुणाल माझ्याकडे आला आणि म्हणाला की तो काही दिवसांसाठी दुसऱ्या शहरात जात आहे. एवढं बोलून कुणाल निघून गेला. कुणालला जाऊन 2 महिने झाले होते आणि मला त्याची आठवण प्रत्येक क्षणी येत होती. मला स्वतःलाच आश्चर्य वाटले की मला काय होत आहे. मला कुणालची आठवण काय येत आहे? कदाचित माझ्या मनाने कुणालला माझा नवरा म्हणून स्वीकारले असेल. मी कुणालवर प्रेम करू लागले होते. कुणाल परतला. त्याला पाहून मला खूप आनंद झाला. पण कुणालसोबत एक मुलगी आली तेव्हा माझा आनंद राखेत गेला. मुलीची ओळख करून देताना कुणाल म्हणाला की ही डॉक्टर राधिका आहे आणि ती माझ्यासोबत काम करते. राधिका खूप सुंदर आणि आधुनिक होती. मला राधिकाला कुणालसोबत पाहणे अजिबात आवडले नाही. असं वाटत होतं की राधिका कुणालला माझ्यापासून हिरावून घेण्यासाठी आली आहे. मला राधिकाचा हेवा वाटू लागला. तिला कुणालसोबत पाहून मला सगळं जग पेटवून दिल्यासारखं वाटलं. आता राधिका घरी आल्यावर मी स्वतःला खोलीत कोंडून घ्यायचे. कुणाल जेव्हा जेव्हा मला फोन करायला यायचा तेव्हा मी काहीतरी निमित्त करायची. राधिका दररोज संध्याकाळी माझ्या घरी येऊ लागली आणि कुणाललाही तिच्यासोबत राहून खूप आनंद झाला. त्या रात्री मला खूप ताप आला होता. कुणाल पुन्हा राधिकाला सोबत घेऊन आला. राधिकाला पाहून मला राग आला आणि मी काहीही विचार केला नाही आणि कुणालसमोर राधिकाला म्हणाले, डॉक्टर राधिका, तुझे स्वतःचे घर नाही का? की तू रोज संध्याकाळी दुसऱ्यांच्या घरी जातेस? आणि कुणाल माझा नवरा आहे म्हणून तुला कुणालची भीती वाटायला हवी. हे ऐकून राधिका आणि कुणाल दोघांनाही धक्का बसला. कुणालने माझ्या असभ्यतेबद्दल मला फटकारले आणि म्हणाला, हा काय असभ्यपणा आहे? राधिकाची माफी माग. कुणालने मला कधीही फटकारले नव्हते, पण तो राधिकामुळे मला फटकारत होता. मी राधिकाची माफी न मागता तेथून निघून गेली. मी काय करत होते हे मला स्वतःलाही माहीत नव्हते. राधिका गेल्यानंतर कुणाल खूप उशिरापर्यंत खोलीत आला. कुणालच्या हातात एक कागद होता. तो कागद पाहून मला धक्काच बसला. मी माझे अश्रू पुसले आणि कुणालकडे आली. कुणालच्या चेहऱ्यावरील भाव पाहून असे वाटत होते की तो खूप रागावला होता आणि माझ्यावर त्याचा राग काढायला आला होता. मला वाटलं की आज कुणाल मला त्याच्या आयुष्यातून कायमचा बाहेर काढेल आणि घटस्फोट देईल.
मला खूप रडावंसं वाटलं. कुणालने त्याच्या हातातला तो कागद माझ्याकडे पुढे केला. त्यावेळी माझ्यावर कोणते संकट कोसळणार आहे हे फक्त मलाच माहीत होते. कुणाल मला थंड स्वरात म्हणाला, मालती, या कागदावर सही कर. कुणालचे हे ऐकून मी डोळ्यात पाणी आणून कुणालला मिठी मारली. कुणालला आश्चर्य वाटले. मी रडत रडत कुणालला म्हणाले, आईने दिलेल्या त्या वचनाचे काय झाले? तू खूप स्वार्थी आहेस. कुणालने त्याचे दोन्ही हात माझ्याभोवती गुंडाळले आणि मला विचारले, मी कोणता स्वार्थ दाखवला आहे ते सांगू शकाल का? मग मी म्हणाले, त्या रात्री मी घटस्फोटाबद्दल असेच बोलले होते, कारण मला तुझ्यावर आणि आईवर खूप राग आला होता. पण आता मला तुझ्यापासून दूर जायचे नाही आणि मला हे घर सोडायचे नाही. जर तुला हवं असेल तर तू राधिकाशी पुन्हा लग्न करू शकतेस, पण मी तुझ्या आयुष्यातून कुठेही जाणार नाही. मला घटस्फोट नको आहे. हे ऐकून कुणालने मला स्वतःपासून वेगळे केले आणि म्हणू लागला, तुला कोणी सांगितले की तू जर असं म्हटलंस तर मी तुला घटस्फोट देईन? फक्त एकदाच नाही, जरी तू 1000 वेळा घटस्फोट मागितला असता तरी मी तुला तो दिला नसता, कारण मी तुला खूप प्रेम करतो. आतापासून नाही, लहानपणापासून. आईने मला लहानपणापासूनच आमच्या नात्याचे सत्य सांगितले होते आणि हे कागदपत्र घटस्फोटाचे नाहीत, ते या घराचे आहेत. मला हे घर तुझ्या नावावर करायचे आहे आणि मी नेहमीच तुला माझी मैत्रीण मानले आहे. कुणालचं ऐकून आनंदी होण्याऐवजी मी रागवले आणि म्हणाले, पण तुझ्या आणि राधिकामध्ये काय आहे? ती आमच्या घरी काय येते? हे ऐकल्यानंतर कुणाल बराच वेळ हसत राहिला. त्याच्या हसण्याने मला खूप वाईट वाटले. मला रागवलेले पाहून कुणाल म्हणाला, रागावू नकोस माझी प्रिय पत्नी. राधिका तुझी सहपत्नी नाही. राधिका आधीच विवाहित आहे आणि ती फक्त कामासाठी आमच्या घरी येत असे आणि तिला घरी आणण्याचे एक कारण म्हणजे तू. हे ऐकल्यानंतर मला कुणालवर जास्तच राग आला. कुणालचे सर्व शब्द ऐकल्यानंतर मला शांती मिळाली. कुणाल लहानपणापासून माझा होता, मग मी त्याला सोडून देवाचा हा निर्णय का पुसून टाकू? आयुष्याची 3 वर्षे उलटून गेली. कुणाल आणि माझं घर खूप आनंदित होतं. आम्हाला एक मुलगा झाला, ज्याने आमचे आयुष्य अधिक सुंदर बनले. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.